हॅलो, वेलकम बॅक टू माय पेज. मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज एका खास गोष्टीसाठी मी तयार होती आहे, म्हणून मी छोटूसा ब्लॉग सुरू केला आहे. PNG चरवलीची जी ब्रांच आहे तिथे आज फोटोशूटसाठी बोलवलं आहे. डायमंड ज्वेलरीचं फोटोशूट आहे. तर त्यासाठी आपण तयार लावायचं मॉइश्चरायझरसाठी मी यूज करणार आहे निविया सॉफ्ट. आय एम सो सॉरी, अजून माझा थायलँडचा हँगओव्हर गेलेला नाही. हँगओव्हर म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका लगेच. पाणी चेंज झालं, परत सारखं एसीतून उन्हातून लगेच एसीत हवा सगळंच. त्यामुळे आवाज पण थोडासा विचित्र येत असेल तर बेअर विथ मी. काहीच नाही करू शकत आपण त्याला. 2 कन्सिलर मी यूज करते आहे. एक आहे हुडा ब्युटीचं मँगो शेड आणि एक आहे हुडा ब्युटीचंच कँडिड जिंजर. तर फक्त थोडंसं हलकंसंच लावणार आहे. अजिबात जास्त कव्हरेज आपल्याला द्यायचं नाही आहे. असं बोलले ना मी आत्ता. अजिबात जास्त कव्हरेज आपल्याला द्यायचं नाही आहे. थोड्याशाच कव्हरेजमध्येच आपल्याला व्यवस्थित छान मेकअप करायचा आहे. आणि नवीनच शिकलेली टेक्निक आज आपण यूज करूयात. थोडं ना याच्यामध्ये ब्लश पण आपण ॲड करूयात लगेच. हा ब्लश शेड आहे. अगदी हलकासा केला आहे. मला माहीत नाही हा कसा आउटपुट देईल, पण देईल चांगलं. घाबरायचं काही कारण नाही. ब्रश होते. हलक्या हातानं डॅब 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 डॅब. मला काय वाटतं ना, ब्लश थोडासा ॲड केल्यामुळे थोडं जास्तच नॅचरल फिनिश मिळतं. बापरे, खूपच विचित्र आवाज येतो का माझा. छान क्यूट नाही ते. बाय ब्युटीची कॉन्टोर स्टिक मी यूज करते. आता आपण ह्याला करायचं आहे ब्लेंड करायला. आता मी पटकन हाताचा वापर करते कारण खूपच आपल्याला फास्ट काम करायचं. हाताचं ब्लेंडिंग करायचं ही खूप सोपी आणि मस्त टेक्निक आहे. फक्त 2 बोट असे बाजूला धरायचे आणि ब्लेंड करायचं. आता आपण लावणार आहोत ब्लशसाठी नवीन प्रॉडक्ट आपण आज यूज करूयात, जे आपण आणलेलं आहे थायलँडवरून. कुठे गेलं पण ते लोक पॅकेजिंग एवढं क्यूट करतात ना, मस्त. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटत असेल ना, ही लावती खरं पण दिसत नाही. जेव्हा मला बाहेर जायचं असतं ना, तेव्हा मी त्याची इंटेन्सिटी थोडी कमी ठेवते. कारण कॅमेरावरती दिसेल एवढी जर मी इंटेन्सिटी ठेवली तर ते इन पर्सन खूप जास्त प्रॉडक्ट दिसतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की काही जास्त फारसा फरक दिसत नाही, पण फरक दिसतो फरक दिसतो. पण तो फेस टू फेस बघितला तर. पावडर ब्रश यूज करूयात आपण. पावडर घेतली, एक्सेस पावडर काढली आणि स्टार्ट डॅब 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 डॅबिंग. काय शॅडो पॅलेट नॉर्मल, त्यामधला सटल ब्राऊन शेड जो फक्त आयलिडवरती आपल्याला लावायचा आहे. नाईस. आता आपण करूयात लिप लाईन करण्यासाठी लिप लायनर आपल्याला यूज करायचं आहे. जो लायनर यूज करायचं आहे ते भेटलं आहे के ब्युटीचं के ब्युटी. ते पण खूप छोटं आहे. आणि नवीन कोळी आणलेली लिपस्टिक आपण ट्राय करूयात. हर हायनेस मोका मिस्ट असं लिपस्टिकचं नाव आहे. सेम टू सेम माय लिप्स. माझ्या लिपचा कलर कुठला आहे माहिती का? मोका मिस्ट. याला थोडंसं ड्राय होऊन देऊ. तुम्हाला आता वाटत असेल चांगलं नाही दिसत आहे, पण ड्राय झाल्यावर खूप सुंदर दिसत. आता हे पॅलेट, यामधला हा शेड ऑल ओव्हर द फेस. डायमंडच्या ज्वेलरी समोर आपला चेहरा पण तर थोडा चमकला पाहिजे भाई. डॅम सेक्सी. आणि हा आहे माझा फायनल लुक.